नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं पर्ल अँड सॅगीज ब्लॉगमध्ये, जी की आपली सिरीज चालू आहे आता सध्या महाराष्ट्राच्या ज्योतिर्लिंग्सवरती. एलोरा केव्समधून आम्ही साधारण 10-10:30 वाजता निघालो आहे आणि आता घेणार आहोत SH-22 स्टेट हायवे 22, जो की पुढे जाऊन नॅशनल हायवे 752 आयला कनेक्ट होतो, जो की आम्हाला मॅप्सवरती दाखवतो आहे. आणि साधारण 5-5:30ला पोहोचू आम्ही तिकडे. तेवढा टाईम लागणारच आहे, पण ट्राय तर करतोय लवकरात लवकर पोचायचा, कारण पूर्ण दुपार आपण बाहेर उन्हात ट्रॅव्हल करणार आहोत. तर बघू आता किती वेळ लागतोय आणि कितीपर्यंत पोचतोय तिकडे. तर मग चला, भेटू तुम्हाला औंध नागनाथाला. घड्याळ बघतो ना, 1 मिनिट 2 मिनिट, तसं त्याच्या हिशोबानेच चाललंय. असं नाही की स्पीड वाढवली तर लगेच तो 1 मिनिट गायब झाला. हैदराबाद, नांदेड, परभणी. परभणी कोण आहे परभणीवाला? तिकडून एंट्री आहे, तिकडनं असं फिरत फिरत यायचं, पण आज गर्दी नसल्यामुळे हे डायरेक्ट आज आहे असं आम्ही. आणि इथून असं असं जायचं आहे. हिंगोली जिल्ह्यात असलेलं औंध नागनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग आहे. इकडचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचे गर्भगृह हे जमिनीच्या खाली आहे. इथे जाण्यासाठी 2 खोल पायऱ्या उतराव्या लागतात. मंदिराच्या भिंतीवर अतिशय सुंदर नक्षीकाम आहे. इथे हिंदू पौराणिक कथा, देवता, अप्सरा आणि फुलांची नाजूक कोरीव कामे तुम्हाला दिसतील. इतिहासात अनेक आक्रमण झाल्यामुळे मंदिरचे काही भाग असे नष्ट झालेलेही तुम्हाला दिसतील. वाव, किती मस्त आहे. दर्शन इकडे व्यवस्थित 5-10 मिनिटातच झाले होते. जास्त काही गर्दी नाही आहे आज, सोमवार असलं तरी. आम्ही इकडे पोचलेलो अराऊंड 4:45. आता झालेत 5:30. तर बघू पुढचं काय. देखो देखो लाल टोमॅटो झाला. सगळ्या बॅग्स, हेल्मेट्स, सॅडल बॅग्स, टँक बॅग, कॅमेरा बॅग सगळं असंच टाकून आम्ही गेलेलो दर्शनाला. आम्हाला जातानाच ते बोललेलं ठेवून जावं, काय होत नाही इकडे. आणि चालवरती पण आपण बघतो काहीच नाही. सगळं सोडून आम्ही महादेवाच्या भरोश्यावरती गेलो. दर्शन झाले व्यवस्थित, आलो, सगळं व्यवस्थित आहे. हर हर महादेव. आता रेडी होणार आहे आणि पडलीला निघतो आहे. वाजलेत 5:30. 5:40 झालेत. परलीला इथे जायला 1-2 तासाचा रस्ता आहे. बघू, परलीला जाऊ, दर्शन घेतल्याचं दर्शन घेऊ, नाहीतर मग हॉटेल घेऊन फ्रेश होऊन रेस्ट, उद्या सकाळी दर्शन घेऊन घराला जायचं घराला. चला.
हे आहे का स्ट्रेट फूड आहे का? चालते नाही ते लावलेले. उतरा. सॅडल बॅग असेल तर काय केलं असतं? सॅडल बॅग असेल तर काय केलं असतं? अशी लागते बाप, अशी अशी जाते वरती. आज काय, आज होळी असल्यामुळे, सुट्टीचा दिवस असल्यामुळे काय गर्दी नाही आहे, तर असं डायरेक्ट ही जाऊ शकतो. राईट नाही. तर आता आमचं परळीचं वैजनाथचेही दर्शन झालेले आहेत. इकडे आम्ही पोचलो अराउंड 7:30. 5 मिनटात दर्शन घेऊन बाहेर आलो. आतमध्ये व्हिडिओग्राफी वगैरे अलाउड नाही, थोडंफार अलाउड आहे, तिकडे आम्ही शूट केलेलं आहे, ते तुम्हाला दाखवूच. प्लस आता वाजले आहेत किती, 8 आय गेस, 8:15, 8 वाजलेले आहेत. आता इकडनं त्या हॉटेलवरती जायचं आहे, जे 30 किलोमीटर्स आधी आम्ही काल रात्री थांबलो होतो, कारण लेट झालेला खूप. हॉटेलचंही काही शूट नाही केलं, कारण इट्स ओके काइंड ऑफ हॉटेल, पर्याय नव्हता म्हणून थांबलो. पर्याय नव्हता म्हणून इकडे थांबलेलो होतो. आता तिकडे जायचं आहे, कारण काहीच नाही घेतलं. सॅलर बॅग्स, टँक बॅग सगळं तिकडे ठेवून आलेलं आहे. आता हॉटेलवरती जाऊन सगळं घेऊ आम्ही आणि तसंच तिकडनं निघू. आता प्लॅन तर आहे रिटर्न जायचा, पण डायरेक्ट घरी जातो आहे, कुठे स्टॉप घेतो आहे काय ते आयडिया नाही, कारण मॅपवरती चेक केलं तर 10 तास दाखवतो आहे. लेट्स सी. गरम गावाचं नाव जयगाव. मी मागितलेली फक्त भजीवर चटणी, आणि दिली आम्हाला आहे कैरी चटणी, तेल हळद लावून, सोबत लसणाची चटणी, भाकरी पण दिली आहे न मागता. हे असतं गावच्या लोकांचं प्रेम. तर मित्रांनो, परळीवरनं निघून टाईम झाला. रस्ता ॲक्च्युली खूप खराब आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे इकडे, हायवेचा खूप मोठा पॅच आहे. तर आत्ता कोण ट्रॅव्हल करत असेल तर मी म्हणेन की दुसरा कुठला अल्टरनेट रूट असेल तर तो घ्या, कारण हा खूप मोठा रूट आहे गावच्या साईडला. म्हणजे ट्रॅक्टर असलं की गाणी पाहिजेत, आणि गाणी अशीच पाहिजे आपल्याला, त्याशिवाय गावची आणि ट्रॅक्टरची ओळख कळत नाही. आम्ही निघाल्यापासून खूप शोधलं, काय खायला भेटलं नाही, पण फायनली परळी बीड हायवेवरती तेलगाव क्रॉस केल्यानंतर पुढे आलो आपण की हा रोज एक हॉटेल आहे, काय नाव आहे याचं, बप्पी शेट्टी ना, भक्ती शक्ती करून हॉटेल आहे. त्याच्यासमोरच शिवशंभू नाश्ता सेंटर. मला जो नाश्ता भेटला तो शिवशंभूवरती भेटला. आता हे पण म्हणजे तेव्हा जस्ट काहीतरी काम करतो, आम्ही त्यांना विचारलं चालू आहे का नाही, तर ते बोलले या भेटेल नाश्ता. आम्ही त्यांना फक्त भजी मागितली होती 2 प्लेट. भजीबरोबर दादांनी घरातनं आणून भाकऱ्या दिल्या आम्हाला, चटणी दिली, कैऱ्या. म्हणजे काय बोलत, हे असतं आपलं गावचं प्रेम, गावच्या लोकांचं प्रेम, जे आपण नेहमी बोलतो ना गावची लोक हे ते, तसं काय नसतं. उलटं शहरातली लोक हे असतात, म्हणजे दानशूर नसतात किंवा काय माणुसकी नसते, पण गावच्या लोकांकडे खूप माणुसकी असते. हे आपले दादा आहेत, हे आपले मराठा बांधव. दादा तुमचं नाव? किसन नायकवाडी.
या दादांनी आमची खूप सेवा केली इकडे. ते तर आम्हाला हट्ट करत होते की थांबा करून, भर दुपार जाता म्हणजे ऑलमोस्ट 12 वाजलेत. दुपारच्या उन्हाचा तुम्ही ट्रॅव्हल करू नका, थांबा इकडेच. पण आपल्याला घरी पण पोचायचं आहे, ते पण आहे. त्यामुळे आम्ही निघतो. नाही तर नक्की दादा नेक्स्ट टाईम आलो तर आम्ही नक्की थांबतो इकडे. अरे नाश्ता सेंटरच्याच मागे त्यांचं शेत पण आहे, तर तिकडनंच त्यांनी सगळं आणून आम्हाला दिलं. खूप आभारी आहोत आम्ही तुमचे. हे दादा आपले मराठा बांधव आहेत, जे मध्ये मराठा मोर्चेला आले पण होते CSTला. तर दादा VTला कधी आल तर नक्की नक्की भेट घे. हां नक्की. चला, जय महाराष्ट्र, जय. भेटू का दादा? आम्ही इथे ब्रेक घ्यायला थांबलेलो आहे. ज्यूस पिऊन झाला, क्रीम रोल खाऊन झाला आणि हे बघा काय नाव काय तुझं? ओमपुरी. आला सुपन. काय नाव आहे चॅनलचं? हा बा. चल. तर मग आता जस्ट फ्युलअप करून निघतो आहे आणि इकडे आपला एक नवीन सबस्क्रायबर बनला आहे. आणि आता इथून पुढे अजून 1 तासावरती अहिल्यानगर दाखवतो आहे. आणि आत्ता वाजले आहेत अराऊंड 4:40. तर मग बहुतेक तरी आम्ही विचार करतो की अहिल्यानगरमध्ये स्टे करू, थोडा रेस्ट करू आणि उद्या तिकडून मग घरासाठी निघू. आणि जर अहिल्यानगरमध्ये थांबतो असेल तर मग तिकडचे काही इंटरेस्टिंग आणि नवीन अशा डिशेस मी इंस्टा आणि यूट्यूबवरती बघितलं, तर मग ते ट्राय करायचा विचार माझा कधीपासून होताच. तर आता जर चान्स भेटतो तर का नाही ट्राय करायचा. तर मग चला आता अहिल्यानगरमध्ये भेटू आणि तिकडचे काही डिशेस वगैरे ट्राय करणार आहेत ते पण तुम्हाला आम्ही सांगू. कैलाश लस्सी है, कैलाश लस्सी है. हा बघा, हा 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 काय हा काय ऑन झालं ते.
तुमच्यावरती फोकस आहे. आईस्क्रीम टाकल्यासारखं मलाही आहे. ॲक्च्युली मलाही नाही आहे. मलाही बघा आईस्क्रीम खायला बघा. म्हणजे बघा ना लस्सी खाता ॲक्च्युली लस्सी खायची. संपून जाईल खाऊन टाका तुम्ही. मस्त आहे. हां. हॅलो फ्रेंड्स, आपली राईड आता कंप्लीट झाली आहे. सकाळी आम्ही निघालेलो अराऊंड 10 वाजता. तर आता वाजता आहेत 3 वाजता आम्ही घरी पनवेलला पोचलो. टोटल राईड आपली झाली होती अराऊंड किती 1300 झाली आहे. 1300 किलोमीटर. महाराष्ट्रामधले बहुतेक सगळेच ज्योतिर्लिंग झालेले आहेत. भीमाशंकर सध्या काम चालू असल्यामुळे जाणं पॉसिबल नव्हतं, म्हणून ते सोडून बाकी सगळे झालेले आहेत. आणि आम्ही घरी पोचलेलो आहे. तर कशी वाटली राईड? मला तर मस्त वाटते. तुमचं बोला. उन्हात लाल टोमॅटो झालेलो. नाही पण काय घेतलं, बाकीचे ज्योतिर्लिंग पण लवकरात लवकर करू. आणि प्रयत्न राहतील की यावर्षी कमीत कमी 2 ब्लॉग तरी होऊन जातील. हा सोडून अजून 2 ब्लॉग आम्ही करू. आणि त्यातला एक ब्लॉग ट्राय करू की ज्योतिर्लिंगचा असावा.